नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून घरकुल योजनेसाठी सर्वे चालू आहेत. सर्वे हे आवास प्लस या ॲप्लिकेशनवरती सध्या सुरू आहेत. तर आपल्याला 30 एप्रिलपर्यंत आपल्या घराचे सर्वे करून घ्यायचं आहे, घरकुलचं फॉर्म भरून घ्यायचं आहे. तर आपल्याला एकाच डिव्हाइसमध्ये अनेक फॉर्म कसे फिलअप करायचं, कसे सर्वे करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. A to Z माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल, तुमचं सर्वे केलं असेल तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा दुसरे कॅन्डिडेटचे त्या ठिकाणी त्याच मोबाईलमध्ये त्याच डिव्हाइसमध्ये तुम्ही त्या ठिकाणी सर्वे करत असाल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन येत असेल की अनदर डिव्हाइस असं त्या ठिकाणी नोटीस येत असेल. तर अनदर डिव्हाइस का दाखवते, तर आपण त्या मोबाईलमध्ये ऑलरेडी सर्वे केले आहेत. तर आपल्याला त्याच मोबाईलमध्ये जर आपल्याला 1, 10, 15, 20, 30 असं लोकांचं सर्वे करायचं असेल तर ही मेथड वापरायचे. या मेथडने तुम्ही कितीही लोकांचं एकाच डिव्हाइसमध्ये तुम्ही सर्वे करू शकतात. चला तर आपण ही मेथड बघू. व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पूर्ण यूट्यूबवरती तुम्ही पाहिलं असेल बघा, गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी काय म्हटलं, एकाच डिव्हाइसमध्ये एकच कॅन्डिडेटचा तुम्ही त्या ठिकाणी सर्वे करू शकता. अदरवाईज तुम्हाला दुसरे कॅन्डिडेटचं सर्वे करायचं असेल तर तुम्हाला दुसरं डिव्हाइसचं मोबाईल तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि तुम्ही सर्वे करू शकणार आहे, असं त्या ठिकाणी नोटिफिकेशन देण्यात आले, सूचना देण्यात आली. तर त्याच्यात आपल्याला मी या ठिकाणी तुम्हाला त्याचं सोल्युशन दाखवणार आहेत. एकाच मोबाईलमध्ये आपल्याला अनेक फॉर्म त्या ठिकाणी सर्वे करता येणार आहेत. ते सोल्युशन तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. तर प्ले स्टोअरवरती जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन कसे इन्स्टॉल करायचं ते आधी दाखवतो तुम्हाला मी. आवास प्लस असं या ठिकाणी टाईप करायचं. आवास प्लस टाईप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, हे बघा, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आवास प्लस ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर बघा, सध्या मी सुरू केलं ॲप्लिकेशन, आत्ताच सध्या इन्स्टॉल केलं आहे. माझं नेटवर्क इश्यू असल्याकारणाने ते लवकर होत नाहीत. तर तुम्हाला हे आवास प्लस ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. पुन्हा आपल्याला सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार बघा, आधार फ्रेश आर डी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार फेस आर डी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला इन्स्टॉल करायचं या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. तर बघा, हे बघा, तुम्ही हा ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस दिसणार. तुमचा चेहरा त्या ठिकाणी दिसेल, तुमचं फेस त्या ठिकाणी कॅप्चर केले जातील. नंतर तुम्ही पहिल्यांदा ओपन केल्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये टिक करायचं आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं. नंतर आपल्याला आधार नंबर फिलअप करायचं आहे. तर बघा, हा ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर करायचं. तुम्ही याच्याशिवाय तुम्ही आवास प्लस ॲप्लिकेशन चालवू शकणार नाही. तुम्ही तुमचं सर्वे करू शकणार नाही. तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, क्लिक करून द्यायचं आहे. आता हे इन्स्टॉल केल्यानंतर दोघं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर आवास प्लस ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. बघा मित्रांनो, वेटिंग करायचं आहे. आवास प्लस ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं तुम्हाला ॲप्लिकेशन दिसणार आहे. वेलकम टू आवास प्लस 2024 असं तुम्हाला या ठिकाणी डेस्कटॉप दिसणार आहे. तर या ठिकाणी बघा, आवास प्लस 2024 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. तर या पद्धतीने तुम्हाला फ्रंट पेज दिसणार आहेत. नंतर नेक्स्ट तुम्हाला असं या ठिकाणी प्रोसेस दिसणार आहे. आता बघा, क्विक इझी सेल्फ सर्वे. तर या ठिकाणी असिस्टंट सर्वे आणि सेल्फ सर्वे. असिस्टंट सर्वे कोण करू शकतो? ग्रामसेवक असेल, ग्रामविकास अधिकारी असेल किंवा ग्राम ऑपरेटर असेल, ग्रामपंचायत ऑपरेटर असेल, त्यांच्यासाठी हा असिस्टंट सर्वे हा ऑप्शन देण्यात आले. आपल्या मोबाईलमधून आपल्याला सेल्फ सर्वे करायचं आहे तर मग आपण या सेल्फ सर्वे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मेन मुद्दा या व्हिडिओमध्ये आपल्याला मेन मुद्दा काय बघायचं आहे, आपण एकाच मोबाईलमधून आपल्याला 10 ते 15, 20, 30, 40, 50, 60 असं कॅन्डिडेटचं आपण एकाच मोबाईलवरून आपण सर्वे करू शकणार आहे. ते सोल्युशन आपल्याला बघायचं याच्यात.
तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आधार नंबर बघा, आधार नंबर आपल्याला या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे. ज्या कॅन्डिडेटचं तुम्हाला सर्वे करायचं असेल त्यांचं या ठिकाणी आधार नंबर फिलअप करायचं आहे आणि या आय बटनावरती क्लिक करून सुद्धा तुमचा आधार नंबर तुम्ही व्यवस्थित फिलअप केलं आहे का ते सुद्धा बघू शकतात. नंतर आपल्याला काय करायचं आहे, ऑथेंटिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑथेंटिक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, आपलं फेस त्या ठिकाणी दिसेल. त्या आधार तुम्ही टाईप केलं असेल त्या कॅन्डिडेटला समोर उभं करायचं आणि त्यांचं फेस आणि त्यांचे डोळे मीठ उघड असं करायचं आहे. मीठ उघड असं करायचं आहे. नंतर त्यांचं चेहरा स्कॅन केला जातील आणि त्यांच्या आधारवरती त्या ठिकाणी फोटो दिसेल आणि KYC कंप्लीट आणि ओके बटन दिसेल तुम्हाला. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने प्रोसेस ओपन होणार आहेत. आता हे सर्व बघा, आपण हे सर्व डिटेल पाहिले. आता हे सर्व डिटेल आपण फिलअप केल्यानंतर ॲड फॅमिली मेंबर हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आपल्याला सोल्युशन काय आहेत, तर आपल्याला सोल्युशन कसलं बघायचं आहे, एकाच डिव्हाइसमधून आपल्याला अनेक फॉर्म भरायचं. तर हे फायनली आपल्याला आपलं सर्व फोटो वगैरे अपलोड झाले आहेत. अपलोड झाल्यानंतर ओल्ड हाऊस इमेज असं सुद्धा या ठिकाणी लिहू शकता तुम्ही, किंवा ओके जरी लिहिलं तरी चालेल. आता सेव्ह नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या पद्धतीने घर बांधायचं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी नकाशा दिसेल. या ठिकाणी येस किंवा नो करायचं आहे. या ठिकाणी या बॉक्समध्ये क्लिक करून द्यायचं. या पद्धतीने तुम्हाला घर बांधायचं आहे असं तुम्हाला या ठिकाणी इमेज दिसेल. इमेजवरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर फायनली काय करायचं, ॲप्लिकेशन सबमिट करून जायचं आहे. ॲप्लिकेशन कसं सबमिट करायचं तेही तुम्हाला मी व्यवस्थित सर्व डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले. आता हे पूर्ण झालं आहे. आता या कॅन्डिडेटचं आपल्याला सर्वे कंप्लीट झालं आहे. आता दुसऱ्या कॅन्डिडेटचं आपल्याला सर्वे करायचं असेल तर आपल्याला दुसरा मोबाईल यूज करावा लागेल. तर आपल्याला दुसरा मोबाईल न यूज करता आपल्याला याच मोबाईलमध्ये त्यांचंही सर्वे कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवतो. आता हे फ्रंट पेज लॉग आउट करून द्यायचं आहे. आपण एक कॅन्डिडेटचं सर्वे कंप्लीट केल्यानंतर आपल्याला या 3 डॉटवरती येऊन काय करायचं आहे बघा, व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. या 3 डॉटवरती काय करायचं आहे, तुम्हाला या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लॉग आउट असं ऑप्शन दिसणार आहे. लॉग आउट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट फ्रंट पेजला येऊन जाणार आहेत. या ठिकाणी आल्यानंतर मेन मुद्दा काय आहेत, तर या ठिकाणी बघा असं दिसेल तुम्हाला. लॉग आउट केल्यानंतर आपल्याला आता पुन्हा त्याच मोबाईलमध्ये आपल्याला सर्वे करायचं आहे. तर सर्वे करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रिसेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. रिसेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा या ठिकाणी काय करायचं आहे, दुसरं कॅन्डिडेट असेल त्यांचा आधार नंबर या ठिकाणी फिलअप करायचा. आधार नंबर फिलअप केल्यानंतर ऑथेंटिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा चालू होऊन जरा आपलं त्या ठिकाणी आधार ज्यांचा आधार असेल त्यांना समोर उभं करायचं. या पद्धतीने आपल्याला 1 बाय 1 असं आपल्याला प्रत्येक कॅन्डिडेटचं आपल्याला एकाच मोबाईलमध्ये सर्वे करता येणार आहे. परंतु आपल्याला ही मेथड फॉलो करावं लागेल. ही मेथड कंप्लीट करायचं. एक कॅन्डिडेटचं ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या लगोपाठ त्याचं एक सबमिट झालं, दुसरं लगेच आपल्याला रिसेट करायचं आहे, लॉग आउट करायचं. लॉग आउट केल्यानंतर रिसेट करायचं. रिसेट बटनावरती क्लिक करायचं. नंतर आधार नंबर फिलअप करायचा आहे. ऑथेंटिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ही मेथड आपल्याला प्रत्येक कॅन्डिडेटसाठी वापरायचं आहे. तर तुम्ही एकाच मोबाईलमध्ये 10, 15, 20, 30, 40, 50, 60, 100, 150 असे लोकांचं तुम्ही एकाच मोबाईलमध्ये सर्वे करू शकणार आहेत. तर बघा त्या ठिकाणी काय म्हटलं, आपण एनोदर डिव्हाइस ऑलरेडी यूज असं आपल्याला दाखवत असतं. तर आपल्याला या रिसेट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तसं काही येणार नाही. रिसेट लॉग आउट करायचं, रिसेट करायचं आणि या ठिकाणी आधार नंबर फिलअप करायचं. हे सोल्युशन आहे मित्रांनो, नक्कीच ट्राय करून बघा. लागल्यास तर कमेंट करून मला काही तुम्हाला समजत नसेल तर विचारू शकता. ही मेथड यूज करा. ही मेथड तुम्हाला 100% सक्सेस होणार आहेत. आणि हे मी सुद्धा हीच मेथड यूज करत असतो. रिसेट केल्यानंतर लॉग आउट केल्यानंतर रिसेट करायचं. रिसेट केल्यानंतर आधार नंबर फिलअप करतो. या पद्धतीने मी अनेक लोकांचं सर्वे करून दिले. तुम्हीही ही पद्धत यूज करा. तुम्हीही तुमच्या मोबाईलमध्ये सर्वे करू शकणार आहेत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण 30 एप्रिल 2025पर्यंत ही शेवटची तारीख आहे. तरच तुम्हाला एक स्वतःचं फॅमिलीमध्ये तुम्हाला एकच मोबाईल असेल आणि 10-15 लोक असेल तर तुम्ही एकाच मोबाईलमध्ये या पद्धतीने सर्वे करू शकणार आहेत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल